भारत पाकिस्तानात युद्धविरामासाठी मध्यस्थी केलं असं म्हणणार नाही, पण मदत केली, व्यापाराच्या आधारे युद्धविराम केलं, या वक्तव्यावरून ट्रम्प यांचा घुमजाव। युद्धविरामासाठी ट्रम्प यांनी मध्यस्थी केली नव्हती, आमच्यावर अमेरिकेचा कोणताही दबाव नव्हता, युद्धविरामाच्या मध्यस्थीवरून पाकिस्तानचा दावा। चीनच्या सॅटेलाइटची पाकिस्तानला मदत, भारतीय सैन्याचं ठिकाण आणि हालचाल चीनी सॅटेलाइटमध्ये कैद, याच हालचालीची इत्थंभूत माहिती चीन पाकिस्तानला पुरवत होता, सूत्रांची माहिती। तुर्की देशाचा भारताविरोधात पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा, आम्ही पाकिस्तानला यापुढेही मदत करत राहणार, तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांची भूमिका कायम। पाकला पाठिंबा देणं तुर्कीला भोवणार, भारतातील व्यापारी, विद्यापीठ, फिल्म इंडस्ट्री आणि पर्यटकांचा बहिष्कार, तर तुर्कीमध्ये भारतीय चित्रपटांचं चित्रीकरण होणार नाही। पुण्यातून तुर्कीवर स्ट्राईक झाल्यानंतर आता पाकिस्तानातून धमकी, पुण्यातील व्यापाऱ्याला पाकिस्तानमधून धमकीचे फोन, तुर्कीच्या वस्तू आणि फळांवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयानंतर धमकी। पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा, भारतीय सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई, आमिर वाणी, यावर भट्ट आणि आसिफ शेख अशी ठार केलेल्या दहशतवाद्यांची नावं। भारतात ॲपलचे कारखाने उभारू नका, मी भारतात उत्पादनासाठी इच्छुक नाही, देशांतर्गत उत्पादनावर लक्ष केंद्रित करा, ट्रेड वॉरच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा टीम कुक यांना सल्ला। चीनकडून पाकिस्तानचा प्रॉक्सी म्हणून वापर, चीनवर विश्वास ठेवता येणार नाही, ट्रम्प यांनी पाकविरोधात भारताला शक्य तेवढी मदत करावी, ब्रिटिश लेखक डेव्हिड व्हान्स यांची टीका। कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भाजप मंत्र्याला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, विजय शहांविरोधातील एफआयआर रद्द करण्यास नकार, मंत्र्यांनी जबाबदारीनं वक्तव्य करावी, सरन्यायाधीश गवई यांनी सुनावलं। मुंबईसह राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, सोलापूर, वाशिम, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, इगतपुरी, नांदेडमध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी। मान्सूनपूर्व पावसामुळे उन्हाळी कांदा, बाजरी आणि भाजीपाला पिकांना फटका, केळी बागाही जमीनदोस्त, तर रत्नागिरीच्या लांजामध्ये वीज पडून एकाचा मृत्यू।